नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी चमचमीत गाड्यावर मिळते तशी पावभाजी तयार करणार आहोत। पावभाजी किंवा प्रत्येक रेसिपी करण्याची प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते। तर आज मी अगदी साध्या पद्धतीने जेव्हा वेळ नसतो तेव्हा या पद्धतीने झटपट अशी पावभाजी तयार करते। तर चला बघूयात झटपट अशी ही पावभाजी कशी तयार करायची ते। पावभाजी तयार करण्यासाठी 5 ते 6 मध्यम आकाराची बटाटे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून कापून त्याला मी कुकरमध्ये टाकून घेतले। थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि 2 ग्लास एवढं पाणी टाकून आपल्याला ही बटाटे आहेत ते 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। इकडे बटाटे शिजतायत तोपर्यंत आपल्या पावभाजीसाठी लागणारी भाजी बघणार आहोत। इथं घेतलेले आहे मी ढोबळी मिरची, इथं 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 1 गाजर घेतलेला आहे, फ्लॉवर घेतलेला आहे आणि 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि इथं काकडे आहे ते आपण पावभाजी सर्विंग करतो त्यावेळेला ही काकडे आहे ते आपण वापरणार आहोत। इथं ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता यानंतर आपण या भाज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत। यानंतर आपल्याला इथं घ्यायचा आहे फ्लॉवर आणि फ्लॉवर आहे तो छान असा कापून घ्यायचा आहे। इथं मी सगळा फ्लॉवर आहे तो कापून घेतलेला आहे। इथं मी अर्धा किलो बटाटे आहेत तर त्यासाठी 125 ग्रॅम एवढा फ्लॉवर वापरलेला आहे आणि 125 ग्रॅम एवढं मी इथं गाजर घेतलेलं आहे। इथं गाजर आहे ती कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। इथं गाजर आणि फ्लॉवर आहे ते मी पूर्ण असं कापून घेतलेलं आहे। इकडं पाणी आहे ते मी उकळत ठेवलं होतं, पाण्यालाही छान अशी उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये आपण कापून घेतलेला फ्लॉवर आणि यातच गाजर टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथं झाकण ठेवून हे 10 मिनिटापर्यंत मी मऊ होईपर्यंत गाजर आणि हे फ्लॉवर आहे ते शिजवून घेणार आहे। म्हणजे आपली पावभाजी आपण ज्या वेळेला स्मॅश करतो त्यावेळेला याचे मोठे तुकडे राहत नाहीत तर अगदी एकसंध अशी आपली इथं पावभाजी तयार होते। गाजर आणि फ्लॉवर शिजतोय तोपर्यंत इकडे मी फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून हा वाटाणा आहे तो मी बाजूला ठेवून घेते। वाटाणा भिजतोय तोपर्यंत इथं ढोबळी मिरची आहे तिचेही मी मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चॉपरमध्ये टाकून आपल्याला ही ढोबळी मिरची आहे ती अगदी बारीक अशी चॉप करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघा या पद्धतीनं आपल्याला इथे ही ढोबळी मिरची आहे ती बारीक करून घ्यायची आहे। सेम चॉपरमध्ये मी टाकून घेतलेले आहेत 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे, यातच टाकून घेतलेले आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच एवढे आल्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि आपल्याला हे चॉपरला बारीक असं करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघा या पद्धतीनं आपण हे चॉपरला जर पटपट सगळ्या भाज्या आहेत त्या बारीक करून घेतल्या तर अगदी पावभाजी आहे ती 10 ते 15 मिनिटांमध्येच तयार होते। इकडे आपली बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण इकडे ही सगळी पावभाजीची तयारी करून घेणार आहोत। यानंतर इथं मी टोमॅटो आहे तोही चॉपरमधून बारीक करून घेणार आहे। इथं चॉपरमध्ये जर तुम्हाला भाज्या बारीक करायच्या नसतील तर तुम्ही याच भाज्या हाताने बारीक कापल्या तरी चालतील, पण हाताने जर या भाज्या कापायच्या म्हटलं तर थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे जर चॉपर असेल तर काम हे लवकर होतं। इथं तुम्ही बघा इकडे आपली बटाटे शिजत आहेत तोपर्यंतच इकडे मी ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या पटपट अशा बारीक करून घेतलेल्या आहेत। 10 मिनिटांमध्ये तुम्ही इथे बघू शकताय गाजर आणि फ्लॉवर होतं तेही छान असं शिजलेलं आहे। इथं मऊ होईपर्यंत आपल्याला गाजर आणि फ्लॉवर हे शिजवून घ्यायचं आहे। यानंतर आपण झटपट असा पावभाजीचा मसाला तयार करणार आहोत। तर पावभाजीचा मसाला तयार करण्यासाठी 2 चमचे एवढं बटर टाकलेलं आहे आणि 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे। इथं बटर आणि तेल आहे ते आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे। बटर आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी कापून ठेवलेला कांदा टाकलेला आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हा कांदा आहे तो अगदी गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा थोडासा रंग बदलला की यामध्येच मी टाकून घेतलेली आहे ढोबळी मिरची। इथं ढोबळी मिरची आहे ती छान अशी परतून घेतलेली आहे आणि यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेला आहे टोमॅटो, ढोबळी मिरची आणि कांदा आहे तो आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। यातच मी टाकून घेतलेले आहेत फ्रोझन वाटाणे। इथं वाटाणे आहेत ते फ्रोझन आहेत त्यामुळे आपण इथं वाटाणे आहेत ते शिजायला टाकले नव्हते। इथे जर तुम्ही कच्चे वाटाणे वापरत असाल तर मात्र ज्या वेळेला आपण गाजर आणि फ्लॉवर शिजवून घेतला त्यामध्येच आपल्याला इथं वाटाणे टाकायचे आहेत आणि छान असे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। इथं आपण ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या 5 ते 10 मिनिटापर्यंत छान अशा परतून घेणार आहोत, म्हणजेच याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथं मी ह्या भाज्या आहेत त्या परतून घेतलेल्या आहेत। आणि यामध्ये मी इथं काही मसाले टाकून घेणार आहे। इथं मी टाकून घेतलेला आहे 2 चमचे एवढा पावभाजी मसाला, 1 चमचा एवढं इथं लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकून हा जो मसाला आहे तो आपल्याला छान असा इथं परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे शिजवून ठेवलेलं फ्लॉवर आणि गाजर। इथं फ्लॉवर आणि गाजर आहे तेही आपल्याला मसाल्यामध्ये टाकून छान असं इथं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आहे तो या गाजराला आणि फ्लॉवरला छान असा लागला जातो। इथे तुम्ही बघा 1 मिनिटभरापर्यंत मी हा मसाला आहे तो छान असा मिक्स करून घेतलेला आहे। आता यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत शिजवून ठेवलेली बटाटी। इथं बटाटे आहेत ते आपल्याला हाताने अशी स्मॅश करून टाकायचे आहेत। इथं सगळी बटाटे आहेत ती मी हाताने अशी बारीक करून टाकते। इथं जर या पद्धतीने तुम्ही बटाटे टाकलेत तर मात्र बटाट्याचे जे तुकडे आहेत ते भाजीमध्ये अजिबात येत नाहीत आणि भाजी आहे ती मऊ होते।
इथे तुम्ही बघा ही बटाटे आणि मसाला आहे तोही मी अगदी 1 मिनिटापर्यंत एकत्रित करून घेणार आहे. म्हणजे ही भाजी आहे ते आपल्याला ज्या वेळेला आपण स्मॅश करतो त्यावेळेला हात जड येत नाही. इथे मी पावभाजी स्मॅश करण्याचा स्मॅशर घेतलेला आहे आणि ही पावभाजी आहे ते आपल्याला एकत्रित करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघा या पद्धतीनं हा मसाला आहे तो आपल्याला एकत्रित करायचा आहे. म्हणजे अगदी हा मसाला आहे तो एकसारखा होतो. इथे तुम्ही बघा मसाल्याचा रंग आहे तोही एकसारखा आलेला आहे. या पद्धतीचा मसाला करून जर तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवला तर हा मसाला 2 दिवस आहे तसा राहतो. यातलाच थोडासा हा बटाट्याचा मसाला घेऊन याची तुम्ही गरमागरम पाहिजे तेव्हा पावभाजी तयार करू शकता. इथं मी हा सगळा मसाला आहे तो स्मॅश करून घेतलेला आहे. याच पद्धतीचा मसाला असतो तोही ते गाड्यावर एकत्रित करून ठेवतात. आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला थोडासा मसाला घेऊन थोडं गरम पाणी टाकून ते पावभाजी तयार करून देतात. पावभाजी छान असे स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे गरम पाणी आणि यातच टाकून घेतलेला आहे थोडासा लाल रंग. इथं आपल्याला अगदी गाड्यावर मिळते तशी पावभाजी तयार करायची आहे त्यामुळे इथं मी रंग आहे तो वापरलेला आहे. 1 मिनिटभरापर्यंत मी इथं ही पावभाजी आहे ती छान असे स्मॅश करून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघा पावभाजीला रंगही छान आलेला आहे आणि दिसायला ही पावभाजी खूप छान दिसते. इथं तुम्हाला ही पावभाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता. पावभाजी आहे ती थोडीशी घट्टसर वाटत होती म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला छान असं इथं पावभाजी मिक्स करून घ्यायची आहे. इथं पावभाजी मिक्स करून यामध्ये मी 1 चमचा एवढं बटर आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून इथे आपली गरमागरम झटपट तयार होणारी अगदी गाड्यावर मिळते तशी पावभाजी आहे ती तयार झाली आहे. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा मसाला आहे तो एकदा करून ठेवला तरी ही पावभाजी आहे ते अचानक ही कोणी पाहुणे आले तर तुम्ही तयार करू शकता. इथे बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. गरमागरम आपली पावभाजी आहे तीही तयार आहे आणि इकडं आपण गरमागरम असे पाव आहेत तेही छान असे भाजून घेतलेले आहेत. अगदी गाड्यावर मिळते तशी आज आपण इथं पावभाजी आहे ती तयार केलेली आहे. त्यामुळे इथं तुम्ही बघा पाव आहेत ते मी छान असे इथं भाजून घेतलेले आहेत. ही झटपट अशी तयार होणारी चमचमीत पावभाजीची रेसिपी आहे ती घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.